सध्या आहेत तेवढे बरे. ओके. राजगुरुनगर शहर व्यापारी महासंघाच्या वतीने निर्णय घेतोय. हॉटेल व्यावसायिक पथारी सगळी जो काही सप्लाय बंद आहे त्या संदर्भातली समस्या घेऊन आलोय. तर तो साधारण कधी सुरू होईल काय थोड्याशा गाईडलाईन्स मिळाल्या तर बरं होईल. काय आपलं काय तो व्यवसायाचा बंदच ठेवलाय त्यांनी. काय सूचना नाही. काय कधी सुरू होईल गाईडलाईन्स काय सूचनाच अजून काही आली नाही. फक्त बंद ठेवायला सांगितलं. स्पष्ट सूचना व्यापारी सप्लाय बंद करायला लावलाय तेवढंच विषय आहे. आखाती देशातलं जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे जे काही परिस्थिती निर्माण झाली आम्हालाही लक्षात येत आहे की पेपरमधनंही आम्ही वाचतोय बघतोय आणि सरकारने पण हा एक निर्णय चांगलाच आहे सरकारचा की घरगुती गॅस वापरणाऱ्यांना पहिलं प्राधान्य आणि मग बाकी व्यावसायिकांना असावं हे काही बरोबरच आहे. पण आमचा व्यावसायिक म्हणून पण भाग वेगळा. पण बऱ्याचदा आम्ही हाही विचार करतो की हॉटेल हे ज्या काही गोष्टी आहेत आता आपल्या एरियामध्ये जर आपण हॉटेल्स पाहिले काही तर इथं येणारे बाहेर गावून येणारे बरेचशा लोकांना खाण्यापिण्याची सुद्धा काहीतरी सोय म्हणून कदाचित एखादा तरी सिलेंडर की जिथं नाही बाबा 5 लागता येतात तिथं एखादा तरी द्यावा हा फक्त आमचा मागणी आहे. हे वरतून आदेश वेगळे असू शकतात त्याची अंमलबजावणी पण आपल्याकडनं होतीये पूर्णपणे परंतु तरी सुद्धा एखादा व्यावसायिक स्थानिक लेवलला समजा असं काही सॉफ्ट कॉर्नर घेता येईल की असं काही करून मागणी समजा 5ची तर येईल आपण तसं करू शकत नाही कारण कमर्शियल गॅसचा जो सप्लाय आहे तो पूर्णपणे सप्लाय चेन वेगळी आहे आणि घरगुती गॅसची सप्लाय चेन पूर्ण वेगळी आहे आणि ते वरतूनच ते विभाजित होऊन येतं त्याच्यानुसारच अलोकेशन होतं. स्थानिक लेवलला म्हणजे जिल्हा स्तरावर पण मला असं वाटत नाही असं कोण निर्णय घेत आहे परंतु ते स्तरावर तहसील स्तरावर नॉट पॉसिबल आमच्याकडे निर्णय आपण घेऊ शकत नाही. विनंती आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना आज तुम्ही सगळे आले त्याच्यावर विनंती आहे की घरगुती गॅसचा वापर हा घरगुती कामासाठीच व्हावा असं कुठे आढळायला नको घरगुती गॅसमुळे आपलं अडचण आहे. पण आमची एक विनंती अशी आहे की या सर्वांमध्ये ग्राहक म्हणून जसं आपण घरगुती सिलेंडर धारकांचा विचार करतोय त्याचप्रमाणे व्यावसायिक सुद्धा कुठेतरी घरगुती आहेतच आणि त्यांच्याही उपजीविकेचं साधन थोडंसं आहे. तर त्यासाठी कुठेतरी एखादा आपल्याकडनं म्हणजे आमच्याकडनं आपल्याला तर निवेदन आहेच पण आपणही वरती ही सूचना आमची पोचवावी की या पद्धतीने आपण सिलेंडरच्या सप्लाय थोडासा चालू करावा. एक थोडंसं कुठेतरी आपला जो साठा आहे गव्हर्नमेंटचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा तर त्यातला थोडासा साठा या बाजूला पण थोडासा वळवा जेणेकरून आलेल्या व्यावसायिकांबरोबर ग्राहकांची सुद्धा सोय होईल. हा नेशनवाईड विषय आहे आपल्या स्तरावरचा नाहीच आहे. आम्ही आमचं तुमचं जे निवेदन आहे ते करून टाकू. जसं म्हणजे याला पण न्यूजला पण येतं की हॉटेल व्यवसाय बंद आता याच्यात 3-4 जण असे आहेत की ज्यांचे ऑलरेडी बंद झाले ते सिलेंडरच नाही बाकी ज्यांचं चालू आहे सिलेंडर सिलेंडर त्यांच्याकडे कमर्शियल कोणी 2 दिवस कोणी भट्टे आणले यांनी लाकडी भट्टे आणले इलेक्ट्रिक भट्टे काही काही आज संध्याकाळी बंद होती. मेसमध्ये 2 भाज्या असं थोडंसं काहीतरी सोल्युशन काढून चालू ठेवलं किंवा सकाळीच फक्त बनवायचं बा मुलांना बाहेर दुसरीकडे जा सांगायचं ज्यांच्याकडे कमर्शियल शिल्लक आहे एखादं आणि मग दुपारचं बंद ठेवायचं असं काहीतरी सिस्टीम चालू आहे त्यांची. थोडंसं तुमच्या जेवढं लवकरात लवकर कमर्शियलचं सुरू होते आम्ही करण्यापेक्षा सर्व स्तरावर ही माहिती आहे. समस्या येतात सगळ्यांना विसर्जन झाला तर त्याचा परिणाम बाकीच्या व्यवसायावर पण होतो. भाजी आहे भाजी आहे तरकारी आहे दूध व्यवसाय सगळ्याच व्यवसायांवर त्याचा परिणाम ऑल होत चाललंय. ऑल ओव्हर होत चाललाय ना. फार छोटा स्तर सर आमच्या चेनमध्ये तुम्ही त्यामुळे आम्ही फक्त ते पुढे पोहोचवायचं आदेश आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला कारवाई करू शकतो. बरोबर मेसेज वर पाठवायचं का आम्ही पाठवतो थोडं सॉफ्ट कॉर्नर राहू दे का पर्यंत कोणतं कोणतं हॉटेल म्हणजे सगळं माझं स्टाईल माझा चिवड्याचा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग पूर्णपणे बंद आणि पुण्यातला मागणी आहे पण पुण्यातली मागणी पुरवताच येत नाही का प्रवासी चिवडा काय झाले हॉटेलमध्ये जे कर्मचारी आहेत वेटर वगैरे आता कमी म्हणजे कामच कमी झाल्यामुळं ह्या कामगारांची सुद्धा समस्या आता एवढी भयानक झालेली आहे. पगार मेंटेनन्स म्हणजे लाखो रुपयाचा मेंटेनन्स
साहेब ही एकदा टीम गेल्यावर परत समजा महिन्यानी चालू केल्यावर ती टीम परत मिळेल का नाही हा प्रश्न चालू परत कसं करायचं हा बी विषय आहे परत ती मुलं गेल्यानंतर येतीलच ही गॅरंटी नाही परत गेल्यावर जास्त दिवस नाही आता माहिती सांगतो 5-7 दिवस 7-8 दिवस पण नाही इराणी ऐकायला तयार नाही त्यामुळे काय गॅरंटी ते कोणाच्या हातात नाही ना साहेब. हिरणला एक निवेदन द्या. तहसीलदार साहेबांनीच पुढे घर घ्यावं बाकी काय आता आम्ही राजेंद्रनगर व्यापारी महासंघाच्या वतीनं आपणास इंधन टंचाई गॅस टंचाई या विषयावरती निवेदन द्यायला आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही व्यापारी महासंघाच्या वतीनं आपले आभार मानतो. या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सगळे हॉटेल व्यावसायिक या ठिकाणी सामील झाले. आमची तुम्हाला विनंती राहील की आम्ही आता जे आपणास निवेदन देतोय निवेदनाचा आपण सकारात्मक विचार करावा आणि आता आमचे अनेक हॉटेल व्यावसायिक बंद आहेत, प्रत्येक जणांकडे कामगार कामाला आहेत. कोरोनाच्या काळामध्ये व्यावसायिकांनी ऑलरेडी झळ सोसलेली आहे, खूप नुकसानी सोसलेली आहे. परंतु आजच्या या काळामध्ये आमचा व्यावसायिक बंद राहू शकत नाही, तो आपला व्यापार बंद ठेवू शकत नाही. एखाद दुसरा दिवस गोष्ट वेगळी आली, परंतु सध्या अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की ठीक आहे आम्ही तुमच्या नियमानुसार चाललेलो आहे, परंतु आम्हाला तुम्ही एक सहकार्य करावं. आम्हाला हा जो गॅस कमर्शियल आहे तो लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा आणि सध्या जी आमच्या व्यावसायिकांना अडचण आलेली आहे त्या तुम्ही आम्हाला सहकार्य करावा अशी तुम्हाला राजेंद्रनगर व्यापारी महासंघाच्या वतीनं नम्र विनंती करतो. आणि आपण सगळेजण याच्यामध्ये सहकार्य केलं, सहभागी झालात, साहेबांनी वेळ दिला, तुमच्या अन्य टीमने सहकार्याने वेळ दिला, पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, पत्रकार बंधूंनी आमची दखल घेतली. मी या ठिकाणी राजेंद्रनगर व्यापारी महासंघाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. ओके